नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत. हा तो निर्णय आहे ज्याने पुनर्वसन जमिनीच्या विक्री आणि हस्तांतरणासंबंधीच्या अनेक वर्षांच्या अडचणी दूर केल्या. हो, आपण बोलतोय 18 मे 2018च्या त्या शासन निर्णयाबद्दल ज्याने प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 मधून थेट भोगवटादार वर्ग 1 मध्ये आणल्या. चला तर मग हा संपूर्ण विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तलाठी मित्रा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजात मदत होईल असं मार्गदर्शन. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागातले ताजे अपडेट्स, शासन निर्णय आणि इतर महसुली बाबींवर सविस्तर माहिती इथे मिळेल. इतकंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि कृषीविषयक महत्त्वाची माहितीही दिली जाते. आमचा उद्देश एकच आहे, अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. त्यामुळे नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की सुरू ठेवा. तर आपण आधी हे समजून घेऊया की हा नवीन शासन निर्णय आणण्याची गरजच का पडली. म्हणजे याच्या आधी अशी नेमकी काय अडचण होती. पुनर्वसन जमिनीच्या बाबतीत असे कोणते नियम होते ज्यामुळे जमीन मालकांना इतकी वर्ष त्रास होत होता. चला पाहूया. हो ना, हा प्रश्न हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना अनेक वर्ष सतावत होता. विचार करा, जमीन स्वतःच्या मालकीची आहे, पण ती विकायची झाली किंवा अगदी कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करायची झाली तरी त्यासाठी कितीतरी कायदेशीर परवानग्या आणि एक खूप किचकट प्रक्रिया पार पाडावी लागत होती. आता ही सगळी अडचण का होती याचं मूळ दडलंय जमिनीच्या या 2 प्रकारांमध्ये. बघा, पुनर्वसनात मिळालेली जमीन होती भोगवटादार वर्ग 2ची. सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक प्रकारची अटी शर्तींवाली जमीन होती. म्हणजे काय, तर शासनाच्या परवानगीशिवाय तुम्ही ती विकू शकत नव्हता, हस्तांतरित करू शकत नव्हता किंवा त्यावर कोणताही व्यवहार करू शकत नव्हता. याच्या अगदी उलट भोगवटादार वर्ग 1 म्हणजे पूर्णपणे मोकळी निर्बंधमुक्त जमीन, जिच्या मालकाला सर्व व्यवहारांचं स्वातंत्र्य असतं. आणि अडचण फक्त परवानगीचीच नव्हती, त्याहून मोठा नियम होता, तो म्हणजे 10 वर्षांच्या विक्री बंधनाचा. याचा अर्थ प्रकल्पग्रस्ताला जमीन मिळाल्यापासून तब्बल 10 वर्षांपर्यंत ती विकताच यायची नाही. आणि समजा ही 10 वर्ष पूर्ण झाली तरीही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक होतंच. ही सगळी प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट होती. हीच मोठी अडचण शासनाच्या लक्षात आली आणि हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबांना या त्रासातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. एकाच आदेशाने हे सगळे जुने नियम बदलून टाकले. आणि तो महत्त्वाचा शासन निर्णय आहे हा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक RPR 2018 प्रकरण 557-1. हा निर्णय 18 मे 2018 रोजी जारी करण्यात आला आणि याच एका निर्णयाने पुनर्वसन जमिनींच्या मालकांना त्यांच्या जमिनीचे पूर्ण हक्क परत मिळवून दिले. या शासन निर्णयाचं सार या एका वाक्यात आहे. यानुसार पुनर्वसन कायद्याखाली वाटप झालेल्या सगळ्या जमिनी आणि भूखंड जे आतापर्यंत भोगवटादार वर्ग 2 म्हणून नोंदवलेले होते ते सगळेच्या सगळे आता भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यात आले. म्हणजे काय, तर एका निर्णयात सगळे निर्बंध कायमचे दूर झाले. हा बदल किती मोठा होता हे आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय. बघा, आधी होती 10 वर्षांची बंदी आणि परवानगीसाठीची किचकट प्रक्रिया, आणि आता नवीन आदेशामुळे त्याच जमिनी पूर्णपणे निर्बंधमुक्त झाल्या आहेत. म्हणजे त्यांची थेट विक्री आणि हस्तांतरण आता अगदी सहज शक्य झालं आहे. आणि ह्या निर्णयातली सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये, हा नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालाय. याचा सरळ अर्थ असा की ज्या लोकांना खूप वर्षांपूर्वी जमिनी मिळाल्या होत्या त्या सगळ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. त्यासाठी कोणताही वेगळा अर्ज करायची किंवा नवीन प्रक्रिया करायची अजिबात गरज नाही. ही माहिती खरंच खूप कामाची आहे, नाही का? अशीच महत्त्वाची आणि कायद्याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत नियमितपणे मिळवायची असेल तर एक क्षण थांबा आणि तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता पुढे जाऊया आणि या निर्णयाचे प्रत्यक्ष फायदे पाहूया. या शासन निर्णयाचा फायदा फक्त जमीन मालकांनाच झाला असं नाही, तर त्यामुळे महसूल विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही कामाला एक प्रकारची शिस्त आली आहे. त्यांचं काम सोपं झालं आहे. नेमके काय फायदे झालेत ते आपण आता मुद्देसूदपणे पाहूया. सगळ्यात मोठा आणि थेट आर्थिक फायदा तो म्हणजे हे वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाला 1 रुपयाही नजराणा, अधिमूल्य किंवा प्रीमियम म्हणून भरायची गरज नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. यामुळे जमीन मालकांवरचा एक मोठा आर्थिक भार पूर्णपणे निघून गेला. चला तर या निर्णयाचे मुख्य फायदे थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे जमीन मालकांना हस्तांतरणाचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. दुसरं, यासाठी कोणताही नजराणा भरावा लागणार नाही.
तिसरं, जमीन निर्बंध मुक्त झाल्यामुळं साहजिकच तिची बाजारातली किंमत वाढायला मदत झाली. खरेदी विक्रीचे व्यवहार आता खूप सोपे आणि पारदर्शक झाले आहेत. आणि हो, तलाठी आणि इतर महसूल अधिकाऱ्यांवरील परवानगीच्या प्रस्तावांचा जो भार होता तो कमी झाल्याने त्यांच्या कामातही सुसूत्रता आली आहे. तर असा हा 18 मे 2018चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, ज्यांनी खरं तर पुनर्वसन जमिनीच्या मालकी हक्काची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली. असेच महत्त्वाचे शासन निर्णय, कायदेशीर नियम आणि महसूल विभागाचे नवीन अपडेट सोप्या आणि सविस्तर भाषेत समजून घेण्यासाठी आजच तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, म्हणजे आमची प्रत्येक नवीन आणि उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आपला अमूल्य वेळ देऊन ही माहिती ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.